जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, आपल्या सर्वांसाठी भावांनो, मी एक व्हिडिओ घेऊन येत आहे. रोजची सिरीज ठेवणार आहे मी, ठीक आहे. कारण तुम्ही बघा भावांनो, मी SSC GDचा टोटल जे आहे ते 3दा या ठिकाणी एक्झाम दिलेले आहे. त्या 3दापैकी तुम्हाला मी माझा स्कोर कार्ड कधी ना कधी दाखवेन, ठीक आहे. 40 प्लस मला मार्क आहेत, 40 मार्क आहेत, म्हणजे आउट ऑफ मी या ठिकाणी रिजनिंगला घेतलेले आहे तिन्ही विषयाला. तर ठीक आहे भावांनो, तर मी रिझनिंग कशा पद्धतीने माझी काही ट्रिक आहे त्या पद्धतीने मी सोडवून त्या ठिकाणी तुमचा स्कोर वाढेल. जे नवीन मुलं जे नवीन अभ्यास करत आहेत त्यांचा रिझनिंगमध्ये खूप टाईम जातो, टाईम कसा मॅनेज करायचं हे मी तुम्हाला सर्व काही ट्रिकनुसार मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे भावांनो, ठीक आहे. आणि काल जी मॉक टेस्ट झाली त्याच्यामधले जर कोणाला काही क्वेश्चन नाही समजले असतील रिझनिंगमधले तर तुम्ही या ठिकाणी बघा भावांनो माझा व्हिडिओ, ठीक आहे. तुम्हाला वाटेल की मी 3दा या ठिकाणी देऊन 3दा रिझनिंग माझ्या आउटापासून मी मग राहिलो कसं काय. तर भावांनो, माझा पहिल्या 2 वर्षी मला मॅथमध्ये काही येत नव्हतं. पहिल्यांदा मी जेव्हा SSC GDची अटेम्प्ट केली मला मॅथचं फक्त 2 क्वेश्चन राईट झाले. त्याच्यानंतर मला 12 क्वेश्चन राईट झाले. पुन्हा या भरतीमध्ये चांगला स्कोर होता, पण रनिंग माझी निघाली नसल्यामुळं. तर भावांनो, तुम्ही रिझनिंगचा टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. रिझनिंगबद्दल मी तुम्हाला माझ्या ट्रिकनुसार आणि तुम्ही माझे जे व्हिडिओ मी टाकेन त्याच्यावर तुम्ही थोडंसं सराव करा, तर तुम्हाला लवकर लक्षात येईल की कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात आणि त्या रिझनिंगमध्ये सुद्धा ट्रिक लावून कसं आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर मग भावांनो, चला मग लगेच आपले आजचे 20 क्वेश्चन आपण फटाकमध्ये बघून घेऊया. तरी मग भावांनो, पहिला क्वेश्चन आहे आजचा VNRHचा क्वेश्चन आहे. पेंटर, वकील आणि संगीतकार यांच्यामध्ये आपल्याला संबंध ओळखायचा आहे. तुम्हाला ऑप्शन दिसत नसेल किंवा मी या 4 ऑप्शनमधनंच तुम्हाला सांगेन. तर बघा भावांनो, सर्वात आधी तुम्ही वही पेनवरती पेंटरचा असा एक डायग्राम बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर जी पेंटर आहेत ते पेंटर, आता वकील आणि संगीतकार. खूप मुलांना असं वाटत असेल की पेंटर हा त्याचा काम वेगळा आहे, वकिलाचा काम वेगळा काय आणि संगीतकारांचं काम वेगळं आहे, पण असा नाही, ठीक आहे. या ठिकाणी सरकारी वकील किंवा असं काही उल्लेख, पर्सनल उल्लेख द्यायला नाही, फक्त वकील हा या ठिकाणी उल्लेख दिलेला आहे. तर मग काही पेंटर पण वकील असू शकतात, मग काही पेंटर सुद्धा वकील असतात, वकीलला वी लिहू. आणि जे संगीतकार आहेत ते वकील पण असू शकतात आणि पेंटर पण असू शकतात. म्हणजे काही संगीतकार वकील आणि काही संगीतकार पेंटर, आणि काही पेंटर वकील आणि काही वकील संगीतकार पण असू शकतात, ठीक आहे. म्हणजे ही तिन्ही एकामेकांशी या ठिकाणी काटणार आहेत. तर संगीतकारसाठी मी यस लिहू. असा डायग्राम या ठिकाणी बनणार आहे. तो डायग्राम आहे ऑप्शन ए या ठिकाणी, ठीक आहे. ऑप्शन ए मध्ये या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे पेंटर, काही पेंटर वकील, काय म्हणजे असं बघा की काही वकील लोक पेंटिंग पण करतात आणि वकिली पण करतात, आणि त्यानुसार वकिली सोडून पण संगीत पण आवड असते. म्हणजे काहींना पेंटची पण आवड असते, संगीतची पण, वकिलीची पण आवड असते, थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं. आणि काही संगीतकार असतात त्यांना वकिली आणि पेंटिंग सुद्धा आवडत असते. त्यामुळं या ठिकाणी ऑप्शन ए. आणि तुम्ही यातून ऑप्शनमधनं मी या ठिकाणी जाऊ शकता किंवा ऑप्शननुसार तुम्ही एलिमेंट पण करू शकता. दुसरा क्वेश्चन आपण बघू. दुसरा प्रश्न हा आहे की कोडिंग डिकोडिंगचा आहे. अक्षर म्हणजे कोणता, ह्या पहिला अक्षर ह्याशी संबंधित आहे, तसाच दुसरा अक्षर आता तिसरा अक्षर जे आहे चौथ्याशी संबंधित राहायला पाहिजे. मग काय लिहिलंय, CARE ला HUDF लिहिलंय. मग बघा भावांनो, ई नंतर ईच्या नंतर काय घेतलंय, एफ घेतलंय. मग ईच्या नंतर एफ म्हणजे ई नंतर कोणता अक्षर येतो, ई नंतर एफ येतो, जी येतो. म्हणजे 2 सोडून पुन्हा काय केले, मधले 2 सोडून एच घेतलंय. मग या ठिकाणीच काय पाहिजे, बीच्या इकडं लास्टला आता बी सोडल्यानंतर सी आणि डी सोडू. डी सोडल्यानंतर कुठला अक्षर येणार आहे, ई. म्हणजे ई लास्टला येणार आहे. याला ऑप्शन, तर बी ला ई न स्टार्टिंग होणार आहे, म्हणजे ई न अगोदर ई न स्टार्टिंग होणार आहे. या ठिकाणी डी स्टार्ट आहे म्हणजे हा ऑप्शन चुकला. आधी इथं एफ न स्टार्टिंग आहे, ई न स्टार्टिंग नाही म्हणजे हा ऑप्शन चुकला. मग राहिले आपल्याकडे 2 ऑप्शन. मग यम बघा, मग या ठिकाणी ई ला जसं एफ लिहिलंय तसं सी ला पण एच लिहिलंय 2 प्लस करून सी. मग यम ला काय लिहिणार आहे भावांनो, यम ला पण 2 सोडू. यम नंतर 2 सोडले तर काय येणार, यम एन ओ. या ठिकाणी यम एन ओ सोडून काय येणार आहे, ओ नंतर कुठली येणार आहे, पी. मग ह्या ठिकाणी आला पी. ई क्यू आहे म्हणजे हा पण ऑप्शन होणार नाही. ऑप्शन आपला चौथा राष्ट्र होणार आहे, EPRW. म्हणजेच काय, ओ नंतर 2 सोडले की आर आणि टी नंतर 2 सोडले की
यू व्ही सोडल्यानंतर डब्ल्यू हा पुढचा येतो आणि ओ नंतर पी क्यू सोडल्यानंतर आर येतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. पुढचा आपला प्रश्न आहे 5 5 15 पुन्हा 75. मग प्रश्नचिन्ह आहे, मग 4725 या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजेच बघा की या ठिकाणी काय केलेलं आहे, 5 नंतर काय केलेलं आहे, या 5 आणि 5 यामधनं गुणा काय केलेला आहे, 1चा केलेला आहे. 5 1 5, पुढं 5 आलेला आहे आणि या 5 आणि या 15ला काय केलं आहे, गुणाकार काय केलेला आहे, 3चा केलेला आहे. म्हणजे 5 त्रिक 15 आलेला आहे. मग ह्या 15ला 75 कसं बनवलं आहे की बघ ह्या 5 ना, म्हणजेच काय मूळ संख्या चलत चाललेली आहे. म्हणजे 1 3 विषम संख्या चलत चालली 1 3 5 7. मग 75 नंतर पुढून काय घ्यायचे, मग 7 घ्यायचे आहे. तर 75 गुणुले जर आपण 7 केलं, ठीक आहे, 7 5 35 ला 5 हातचा आले 3, 7 7 49 होतात. 49 आणि 3 किती होतात, 52. म्हणजेच काय येणार ऑप्शन ए, म्हणजे काय 525 हे आपलं राईट आन्सर होणार आहे. तर मग आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा प्रश्न असा आहे, बी एका एकलवता पुत्र आहे. म्हणजेच काय एचा एकलवता पुत्र म्हणजे काय, एचा जी काय मुलगा आहे तो कोण असणार आहे, बी. या ठिकाणी काय असणार आहे, पुत्र. मी या ठिकाणी पुत्र लिहितो. आणि मग तुम्ही बी अशा पद्धतीनं थोडंसं प्रॅक्टिस करा तर तुम्हाला होऊन जाईल. मग डी की मा आहे सी, म्हणजे ए आणि बी सोडून ह्यानं डी की मा आहे सी म्हणलंय, तर मग ह्याच्या पुढची लाईन घ्यायची आहे. लगेच आपण दुसरीकडे काही करायची पद्धत नाही, लगेच आपल्याला येणार आहे. म्हणजे सी की मा आहे, मग सी की मा आहे काय म्हणतंय, ए. मग सी ची आई आहे म्हणताय सी. मग आता सी ची आई कोण आहे, ए. काय म्हणताय, मा. तर माला मा आपण लिहू, म्हणजे सी ची आई काय आहे, ए. मग लगेच इकडे बघू आपण, डी की मा आहे सी, म्हणजेच काय, तर डी ची पण मा आहे, म्हणजे डी ची पण आई आहे कोण, सी. मग काय म्हणतंय, बी का डी से संबंध काय, म्हणजे बी चा डी कोण. ठीक आहे, बी चा डी कोण, म्हणजे बघा डी ची मा आहे सी. मग आईची पण आई म्हणजे काय झालं, आजी. आजीचा पुत्र म्हणजेच कोण आपला असणार, कोण यातून कोण असणार आपला मामा. कोण लागतो, आईचा भाऊ झाला. ठीक आहे, आपल्या आईचा भाऊ झाला, तर मग कोण असणार तो, मामा. मग या ठिकाणी आपला मामा आन्सर हा क्लिक असणार आहे, राईट. आता बघू आपण हा प्रश्न तर 90% मुलांना ॲक्युरेट आला पाहिजे जीडी मध्ये. ठीक आहे, एकही मुलाचा या ठिकाणी चुकीचा येता कामा नये. यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगेल, ऑप्शन एलिमिनेट करू आपण. ठीक आहे, चौथा ऑप्शन पण हा 4 चालू होणार होता. ठीक आहे, मी या ठिकाणी बघायला नाही भेटणार, पण 4 चालू होता. म्हणजे ऑप्शन बघा, इथून 4 चालू आहे. पहिला ऑप्शन ए पण 4 चालू आहे. ऑप्शन बी हा 3 चालू आहे. ऑप्शन सी 4 चालू आहे आणि ऑप्शन डी पण 4 चालू आहे. म्हणजे जे 4 चालू आहेत, म्हणजे 3 ऑप्शन आहेत, म्हणजे बी हा आपला उत्तर असणार नाही. आधीच याला रेश मारून टाका. ठीक आहे, आधीच याला रेश मारून टाका. टी कॉमन उचलायचं आपल्या. ह्याच्यामध्ये 5 आहे, ह्याच्यामध्ये का असणार आहे, 2 असणार आहे. आणि चौथा तर आन्सर नव्हताच. ठीक आहे, चौथा आन्सर नव्हताच. आणि मग ह्याच्यामध्ये आता दोन्हीमध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे. ऑप्शन बी आणि डी उडालेला आहे. 4 4 5 आणि 2. आता 5 आणि 2 यामध्ये जर तुम्हाला बघितलं गेलं, पाचवा कुठला आहे तर हा आहे. दुसरा ऑप्शन कुठला आहे तर हा आहे. NO दोघात सेम आहे. ह्या पदमध्ये NO आहे. आधी मला सांगा, सी पहिला येतो का, एम पहिला येतो का सी पहिला येतो. तर तुम्ही म्हणसाल ए बी सी, हा सी हा पहिला येतो. म्हणजेच काय आन्सर कुठला येणार, ऑप्शन ए ला प्राथमिकता देऊ आपण. कारण ऑप्शन सी, किंवा तुम्ही असं पण करू शकता NO एम, म्हणजे आता तुमचा टाइम जाणार आहे. ऑप्शन वाईज जर तुम्ही गेला तर खूप फास्ट या ठिकाणी तुमची रिझनिंग होणार आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघू. आता ह्यामध्ये वेन आरेखचा प्रश्न आहे. पंचभुज जे आहे, हे पंचभुज जे आहे ते पंचभुजला क्रिकेटर म्हणलेला आहे. ठीक आहे, पंचभुजला क्रिकेटर म्हणतोय. आणि शतरंज म्हणजे काय, शतरंज खिलाडी म्हणजे वर्गासाठी काय म्हणतो, म्हणजे हा स्क्वेअर रूट जे आहे, त्या स्क्वेअर रूटला काय म्हणतो, शतरंजला आपण लिहू. शतरंज. आणि वृत्त जो आहे क्लर्कला काय म्हणतो, वृत्त म्हणजे हा वृत्त आहे. ठीक आहे, हा वृत्त आहे, हा याला काय म्हणतोय, क्लर्कला आपण के लिहून टाकू. ठीक आहे, क्लर्कला के लिहून टाकू. मग ह्या ठिकाणी प्रश्न खाली विचारलाय, किती, या ठिकाणी प्रश्न काय म्हणतोय बघा, कितने क्रिकेट शतरंज खिलाडी है. म्हणजेच काय, क्रिकेट आणि शतरंज ही दोन्ही खिलाडी आहेत, लेकिन क्लर्क नाही आहे. म्हणजेच काय, ही वृत्त मध्ये आलं नाही पाहिजे, या दोन्ही डायग्राम मध्ये आलं पाहिजे. म्हणजे काय, ही शतरंजच्या पण डायग्राम मध्ये या ठिकाणी आलं पाहिजे आणि या षटकोन मध्ये पण या ठिकाणी
या षटकोनाच्या पण डायग्राम मध्ये आलं पाहिजे आणि फक्त ह्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे. म्हणजे तो कुठला असणार आहे, तो असणार आहे 22 जो की इथं आहे. म्हणजे तो क्लर का टच नाही करत, फक्त 22 या दोन्हीमध्ये मिसळून आहे. ठीक आहे. मग हा खूप सोपी होती टेस्ट. आता आहे पुढचा यामध्ये तुमचा कदाचित टाइम जाऊ शकतो. ठीक आहे, यामध्ये कदाचित टाइम जाऊ शकतो, पण मी तुम्हाला आधीच व्हिडिओ सांगणार आहे. मी इथं तुम्हाला असं की फक्त टाइम घालवून पद्धतशीर प्रत्येक ऑप्शन घेऊन तुम्ही बसायचं नाहीये. ठीक आहे, प्रत्येक ऑप्शन घेऊन बसायचं नाहीये. तुम्ही मला सांगा, हा जो चौथा ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय, ऑप्शन बघा कट कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. गुणाकारला ह्यानं वजाबाकी आणि वजाबाकीला गुणाकार म्हणलंय. तर मला सांगा ऑप्शन मध्ये उरतंय किती? हो, 2 उरतंय का नाही? ऑप्शन मध्ये उरतंय किती? 2 उरतंय. तर 2 उरतंय. मला सांगा, जेव्हा ह्या 26 गुणुले 13 जेव्हा तुम्ही करचाल, 4 अंकी अक्षर येईल का नाही मला सांगा? 4 अक्षर येईल का नाही अंकी? म्हणजे ही किती झाली? मोठी संख्या होत आहे. आणि पुन्हा काय आहे इथं? इथं बघा, तर इथं काय गुणाकार, गुणाकारच्या जागी म्हणजे 3 मायनस काय करायला पाहिजे तुम्हाला? 13 करायचे. म्हणजे इथून जे आहे इथून बी 13च येणार आहे आणि 13 मधून 13 गेले 0 आणि 26 गुणिले 13 हा 4 अंकी अक्षर येणार आहे. थोडक्यात तुम्हाला लगेच लक्षात येईल की 13 गुणिले 26 आणि ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी बरोबरला काय दिले? 2 दिले, 1 अंकी दिले. म्हणजे हा उत्तर कधीच राहणार नाही, जिंदगीत कधी येणार नाही हा. ठीक आहे. मग असे ऑप्शन तुम्ही कट केला, उरले किती तुम्हाला? आता 3 ऑप्शन उरतात. मग आता बघू भागाकार आणि गुणाकार. आता भागाकार आणि गुणाकार जर आपण चेंज केले तर या ठिकाणी आपण पहिला ऑप्शन घेऊ, तुम्हाला आता कळेल. ठीक आहे, 39 गुणे आता काय भागाकारचा वजाबाकी, वजाबाकीचा भागाकार झालेला आहे. म्हणजे काय, वजाबाकीला 3 आणि काय गुणुलेला 13 टाकू इथं आणि प्लसला काय केलंय 26ला आता भागिले 13. मग हा 13 घटला. पहिलं बोर्डमासच्या नियमानुसार या ठिकाणी चालायला पाहिजे. 2 उरले. मग आता काय येणार या ठिकाणी? 13 39 मायनस 13 39 आणि प्लसचे 2. मग आता 39 मायनस 39 प्लसचे 2 हा जर कोणी बी सॉल्व्ह करू शकतो की उत्तर काय येणार? 2 येणार म्हणून. ठीक आहे, कोणी पण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हा याच्यामध्ये मिसळणार. किती होणार? 41 मायनस 39 बरोबर किती येणार? तुमचं उत्तर 2 येणार. म्हणजे ऑलरेडी तुम्ही ऑप्शन आणि ह्यामध्ये हा तिसरा पण ऑप्शन कट होतो. भागाकारानुसार जर तुम्हाला बघितलं, तुम्ही जर अंक चेंज केले तर तो संख्या जास्त होते. ठीक आहे, तर 39 गुणिले 3 असा येतो. तर मग त्या ठिकाणी संख्या काय होते? 39 गुणिले 3 हा संख्या काय झाली? खूप मोठी झाली. 39 40 4 त्रिकोण 12 म्हणजे जवळपास 120च्या जवळ जातोय. ठीक आहे, तर मग ऑप्शन या ठिकाणी लहान आहे. उत्तर मध्ये जर लहान संख्या आहे तर मग गुणाकार हा मोठ्या संख्येने होत असेल तर तो ऑप्शन कधीच राईट राहणार नाही. तर तो कट करा किंवा तुम्ही हे 2 आधी लावून बघा, तुमचं उत्तर लगेच या ठिकाणी येऊन जाईल. कारण ते 2 पुन्हा चेक करा, रिचेकला ठेवा त्या ठिकाणी. म्हणजे काय होतं, कधी कधी पहिला ऑप्शन हा जर ऑप्शन वर राहिला असा तर मुलं यामध्ये थोडा टाइम जाणार आहे, तो खूप महत्वाचा असणार आहे. कारण आपला पेपर किती जाईल? 60 मिनिटाचा पेपर असणार आहे. 60 मिनिटामध्ये काय करायचं आपल्याला? तेवढं मॅथ आणि रिझनिंग ह्या दोन्ही सब्जेक्टमध्ये चांगला स्कोर आला पाहिजे. ठीक आहे, पुढचा आपला जो आहे तो या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग वर आहे. म्हणजे जवळपास एबीसीडी वरती आहे. जी ला जे लिहिलंय, जे नंतर एम टाकलंय, एम नंतर क्वेश्चन आहे, पुन्हा यस आहे. आता जी जे आहे ते जी ला जे टाकलंय, म्हणजे जी नंतर काय हो? एच आय, पुन्हा काय आहे? जे. म्हणजे ह्या ठिकाणी पण 2 अंक गॅप केले. मग जी नंतर काय लिहिले? पुन्हा एम. जी नंतर पुन्हा कुठले अंक 2 गॅप केले? तर के आणि एल. जे के एल, सॉरी जे के एल. के एल हा गॅप केले, पुन्हा एम लिहिले. एम नंतर एन ओ हा 2 अंक गॅप करून पुन्हा पी लिहिलंय, पी लिहिलंय. ठीक आहे, पी नंतर 2 अंक गॅप कुठले? क्यू आणि आर. पुन्हा यस आहे का पुढं ऑप्शन मध्ये? हा ठिकाणी यस आहेच. तर ठीक आहे, म्हणजे पी हा राईट आला. म्हणजे तुम्हाला मी पहिले सांगितलं ऑप्शन कट करणे, हा ऑप्शन जिंदगीत राहणार नाही, उडाला ऑप्शन. तर हा 3 मध्ये आहेत. मग दुसरा कुठला आहे? आर व्ही झेड. तर मग तुम्ही थांबा की मधली तुम्ही लाईन चेक करायचं नाही. म्हणजे कॉमन फॅक्टर बघायचं. डी ई सी आहे तर मग तुम्ही मधली लाईन चेक करायचं. आणि आय जे व्ही आहे तर लास्टची लाईन चेक करा. किंवा कधी कधी काय होतो? पी डी जे आय किंवा पी एस व्ही, तर मग मध्ये डी डी हा शेम आलाय तर मग ते चेक करत नाही बसायचं, डायरेक्ट लास्टला जायचं. म्हणजे टी वाय डी. आता टी वाय डी ला कुठलं येणार? टी ला काय ठेवले? तर टी वाय डी. टी नंतर काय केलं? यू व्ही डब्ल्यू एक्स. 4 अंक केले. म्हणजे काय? पहिल्या 2 या ठिकाणी गॅप सोडले, पुन्हा 3 अंक गॅप सोडलेला आहे, पुन्हा 4 अंक गॅप सोडलेला आहे.
मग आता वाय नंतर काय केलंय, वाय नंतर पण 4 अंक म्हणजे काय झेड ए बी सी. झेड ए बी सी नंतर काय पुन्हा डी आहे लास्टला, एम झेड डी हा आहे. मग डी नंतर पुन्हा 4 अंक ई एफ जी एच, मग काय येणार आय. मग लास्टला काय येणार बाबा, आपलं उत्तर आय पाहिजे. लास्टला आय मध्ये काय येणार डी, म्हणजे उत्तर कुठलं येणार पी डी आय. पी डी आय हा उत्तर आपलं असणार आहे. तर आपण पुढचं प्रश्न बघू. पुढचा आपला प्रश्न आहे डी बरोबर 12. म्हणजे डी हा किती नंबरला असतो एबीसीडी मध्ये, 4 नंबरला असतो. ठीक आहे, एबीसीडी मध्ये डी 4 नंबरला असतो. 4 ला या ठिकाणी 12 कसं केलंय, गुणा 3 12 आलंय. ठीक आहे, किंवा 4 + 8 पण केला असेल, बरोबर किती आलंय 12 आलंय. ते आता पूर्ण क्लिअर होऊन जाईल. पुरं काय ए जी ई. ए कितीला आहे 1 नंबरला आहे. जी कितीला आहे आपलं, जी कितीला आहे 7 नंबरला आहे. ई किती नंबरला आहे आपलं 5 नंबरला आहे. टोटल काय होता 7 × 5 = 12 आणि 1 13. मग 13 तिथं मांडलंय काय, 13 सोबत काय केले प्लस, आता इकडं बेरीज केले वजाबाकी केले, काय केलं 39 आलंय. म्हणजे 13 × 3 13 3 किती होतं बाबांनो 39 हा उत्तर येतो. म्हणजे 13 मध्ये जर आपण ह्याचा विचार जर केला, 8 जर मिसळले तर काय मग 13 आणि 8 किती होतात 21 होतात. तर तिथे 39 दिले, तर मग हा आपला बसणार नाही, हा राईट असणार. 33 39. मग आता 3 न गुणा केले, मग आता ह्याला पण काय येणार, जे कितीला असणार आपलं 10 नंबरला असणार. 1 ते 1 नंबरला असणार. डी किती नंबर असणार 4 नंबरला असणार. आणि ई किती नंबरला असणार, तर ते 5 नंबरला असणार. 5 आणि 4 9 1 10. 10 आणि 10 किती होणार आपले 20. 20 × 3 हा कोणी पण सांगू शकतो, 20 × 60 होते. म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं राईट लावायचे 60. ठीक आहे, 60 आपण या ठिकाणी लावू शकतो बिंदासपणे. तर आता पुढला प्रश्न आहे बघा, की हा बघा, हा प्रश्न सुद्धा ऑप्शनने 2 सेकंदात क्लिक होतो, लय जास्त याचा टायमिंग जात नाही. तर बघा, पहिल्यामध्ये हा स्टार चिन्ह आहे, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात आहे, चौथ्यात राहणार नाही. चौथ्यात राहणार नाही असा आपला ऑप्शन राईट होणार आहे. हा ऑप्शन हा राईट होऊ शकत नाही, आणि हा पण 2 ऑप्शन उडाले. राहिले आपले 2. आता 2 मध्ये हा तुम्ही जर बघितलं ह्या ठिकाणी दोघात पण सेम आहे, तर मग हा चेक करायची चूक करायची नाही. लगेच दुसरा बाण एक इकडं आहे, खाली आहे, मग बाण इकडं चाललेली आहे आपली, मग त्याच्यावरती बाण चाललेली आहे, या ठिकाणी वर गेलेली बाण आहे. मग आता बाण कुठं जाणार आहे, आता बाण आपली इकडं जाणार आहे, इकडं. मग इकडची बाण ऑप्शन एकमात्र बी आहे. तर ऑप्शन आपण बी हा एकमात्र करेक्ट लावायचं आहे. आता बघू आपण पुढचं. 12 ला 68 लिहिले तर 21 ला काय. तर बघा, 12 ला 68 लिहिले तर 21 ला काय. हा बघा, हा थोडंसं लय पण नाही, फक्त थोडंसं त्या ठिकाणी टफ आहे. म्हणजे कसं की 12 आता आहे, तर आधी आपण करून बघायचं. 12 पंचे 60, मग 8 मिळवलं का, मग 21 5 किती होतात 105. 105 मध्ये जर 8 मिळवलं तर 113 होतात. 113 ऑप्शन मध्ये आपल्या कोणत्याच नाहीये. तर मग त्यानं काय केलं असेल, मग आता आपण काय केलं, गुणाकार केलं. मग आता आपण जेव्हा मोठी संख्या येते, किंवा 12 आहे 60 लिहिलंय, किंवा 15 आहे 225 लिहिलंय, मग गुणाकार तर केला असेल किंवा भागाकार तर केला असेल. पण भागाकार करून सुद्धा पण गुणाकार एक तर गुणाकार केला असेल, किंवा गुणाकार भागाकार दोन्ही केला असेल. मोठी जेव्हा संख्या येते, जेव्हा लहान संख्या येते तेव्हा काय केलं असतं, फक्त प्लस आणि मायनस हा 2च केलेला असतं. हा तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. आता 12 आलेला आहे, तर 12 हा कशापासून बनलेला आहे, 3 आणि 4 पासून बनलेला आहे. आपण भागाकार दिला 3 4. आधी आपण 4 न भागू. ठीक आहे, 4 न जर भागितलं किती येणार या ठिकाणी उत्तर आपलं, सॉरी 3 न भागू आपण. ठीक आहे, 3 न भागू, कारण मोठी संख्या येते. 3 न जर भागितलं आपण किती येणार उत्तर आपलं 4. आता 4 हा आला, तर मग 4 मध्ये आपण हा 68 आणायचा आहे. तर मग 4 ला आपण 4 न गुणू, 4 ला आपण 16 ने गुणू. 16 चौक किती होणार 64 होणार. मग 64 मध्ये जी 4 होता ती प्लस करू, किती होणार बाबांनो 68 उत्तर आपल्या या ठिकाणी आलेला आहे. तसाच 21 ला, कारण 3 न कशाला इथं गुणलं मी, 21 पण 3 न कटतो. 4 जर घेतला असता तर 4 21 न कटतंय का, नाही कटतं. 3 न जर कटलो, 3 7 21 बरोबरला काय आलं 7. मग इथं आपण 16 ने गुणलो होतो, म्हणून इथं बी सेम टू सेम 16 ने गुणला ते. 16 7 किती होतात, 16 7 112 होतात. मग 112, मग इथं आपण काय केलं, तर जे या ठिकाणी यांचं भागाकार देऊन जे उरली होती, म्हणजे इथं 7 उरलंय, म्हणजे उत्तर 7 आता. तर मग 7 ऍड केलते. 7 ऍड केल्यानंतर काय येणार आपलं उत्तर 119. ठीक आहे, 119 हा उत्तर तुमचा राईट असणार आहे. फक्त थोडंसं डोकं, काही मुलं या ठिकाणी प्लस काही मायनस घेऊन त्या ठिकाणी 68 मधून 12 घालू, म्हणून काहीतरी मिसळू, मग काहीतरी प्लस करू, अशा भानगडी कुणीच करायचं नाही. मी तुम्हाला सांगेन की ज्या लहान संख्येहून मोठी संख्या जेव्हा
येते तर त्यावेळेस गुणाकार किंवा गुणाकार प्लस भागाकार ही दोन घटना या ठिकाणी घडलेली असतात, आधी भाग देऊन तर किंवा गुणाकार करून तरी. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे तर बघा, हा किसी कुट भाषा में म्हणजेच काय 893ला शाहिद लाईक्स केक्स अशा भाषा वापरतात आणि 137ला ही वापरले, 274ला वी आर गर्ल्स वापरलाय. तर गर्ल्सचा कोड या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर 893 आधी या ठिकाणी गर्ल्ससाठी विचारलेलं आहे. तर गर्ल्स कुठे आहे? इथं आहे. गर्ल्सच्या मागचे कोणचे आकडे आहेत? व्ही आणि आर आहेत. ही ठिकाणी व्ही आणि आर आहेत. मग ह्याच्यामध्ये व्ही आणि आर आहे का? शाहिद लाईक्स केक्स आहे. मग हा 893 हा याच्यामध्ये असेल तर लगेच कट करून टाकायचं आहे. लगेच म्हणजे काय, 3 आहे, इथं बी 3 होता उडाला. 893 इथं 9 आहे, चौथा नंबर 9 होता, तो पण आन्सर होणार नाही. आन्सर उरतं कुठलं? आपलं 7 आणि 2 उरतंय. तर ह्याच्यामधून काय आहे? व्ही आर. मग इथं काय आहे? आर आहे 1. ठीक आहे, आर आहे इथं 1. तर मग हा आरला काय? इथं आर आहे. मग या दोघांमध्ये कॉमन कुठला आहे? 137 आणि 274 मध्ये कॉमन काय आहे? काय आहे? फक्त 7 आहे कॉमन आहे. नाही, 137 म्हणजे 137 मध्ये पण 7 आहे आणि 274 म्हणजे ह्या ठिकाणी पण 7 आहे. म्हणजे आर कशासाठी वापरला आहे? 7 साठी वापरला. आपल्याला आर विचारला असता तर उत्तर हा 7 आला असता. म्हणजे आर तर गर्लचं विचारलं, मग गर्लला राहणार कोण? भावांनो, एकमेव आहे 2. ऑप्शनमध्ये पण 4, या ठिकाणी 4 पण उरतो, पण 4 ऑप्शनमध्ये दिलेला नाही, 2 दिलेला आहे. मग 2ला आपण काय केलं? राईट केलेलं आहे. आता पुढचं आपलं आहे 4 युग्म दिए गए हैं जिसमें से 3 किसी तरह से समान है जबकि एक असंगत है, असंगत संख्या का चयन करें. म्हणजेच काय, ही तिन्ही जे आहेत ते सेम आहेत, फक्त एक जे आहे ते वेगळं आहे, ते वेगळं ओळखायचं आहे आपल्याला. म्हणजे बघा 2.51 इथे 2.51 असं लिहिलं आहे, 17.6 लिहिलं आहे, 34.3 लिहिलेला आहे, 24.4 लिहिलेला आहे. म्हणजे काय, अनुपात यांचा काढलेला आहे. पण तुम्ही ऑप्शन नंबर 4 मध्ये बघा, 4चं ऑप्शन अनुपात मध्ये काय पाहिजे होतं आपल्याला? 6:1 पाहिजे होतं. कसं? 4 1 4 आणि 4 सक 24, 4 1 4 आणि 4 सक 24 पाहिजे होतं. तर हे सर्व समान आले असते. बाकीचं बघा, ह्या 3 34 कटत नाही, हा 6 17 कटत नाही, कुठला अनुपात येत नाही. हा लास्ट अनुपात आहे, 2:51 हा लास्ट ऑप्शन आहे. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असणार? आपलं डी. डी हा आपलं ऑप्शन राईट राहणार आहे. मग आता बघा, कथन निष्कर्ष. खूप काही मुलांना कथन निष्कर्षमध्ये नुसतं बोंबाट चुकतंय. तर भावांनो, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, फक्त आपल्या ह्या चॅलेंजसोबत तुम्ही लास्टपर्यंत त्या ठिकाणी वही पेन घेऊन बसा. तर ठीक आहे, तुम्हाला जर कुठला पॉईंट असेल म्हणजे डोक्यात राहत नसते तर ते लिहून काढा. एका रिजनिंगची वगैरे तुम्ही वही केली असेल तर लिहून काढा. ते ठीक आहे. बघा, सभी मुर्गे भालू आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगेन सभी मुर्गे. आता काय समजे इथं काय, आधी आपण बघून घेऊ, मुर्गेला एम टाकू आपण. सभी मुर्गे भालू म्हणजे काय? सगळे मुर्गे या भालूमध्ये आलं पाहिजे. हा आला भालू. आणि सभी भालू या ठिकाणी काय म्हणतंय कथनमध्ये? घोडे. सभी के सभी भालू म्हणजे काय? सगळे जेवढे भालू आहेत सगळे कसे आहेत? घोडे. घोडेला आपण जी मांडू. ठीक आहे, घोडेला आपण जी मांडू. कारण निष्कर्ष काय म्हणते बघा, कुछ भालू मुर्गे हैं, कुछ भालू मुर्गे हैं. कुछ भालू म्हणजे काय? कुछ भालू मुर्गे हैं म्हणजे काय? कुछ भालू मुर्गे हैं म्हणजे काय? ही भालू मुर्गे पण आहेत थोडं आणि या ठिकाणी घोडे पण आहेत. म्हणजे पहिला कथन काय झालं आपलं? हा राईट झाला. हे मुलं एकदम राईट करतात. पहिला हा सोपा होता, मी तुम्हाला कुठं गणतात ते मुलं मी तुम्हाला सांगणार आहे. कुछ घोडे मुर्गे हैं. आता कुछ घोडे, आता ही कुछ घोडे मुर्गे आहे. आता तुम्हाला मी काय सांगेन, कथन निष्कर्षमध्ये जेव्हा सगळे म्हणजे सभी 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 हा येतो, बाहेरून जर आत चाललेला, आत जात आहे, प्रश्नामध्ये काय म्हणत आहे? बाहेरून. म्हणजे जसा घोडा काय आहे? बाहेरची बाजू आहे आणि मुर्गे जी काय आहे ते आतची बाजू आहे. मग बाहेरून जर कोणी आत चालले असेल, जर सभी शब्द हा वापरला असता तर हा चूक झाला असता. लिहून घ्या वाटलास तर हा पॉईंट. जेव्हा बाहेरून कोणती गोष्ट आत जेव्हा विचारते तेव्हा सभी ऑप्शन लावलं तर ते 100% चुकतं. आणि जर आतून जर बाहेरची गोष्ट म्हणत आहे आणि जर सभी लावले, जर कुछ लावले तर ती गोष्ट चुकते. म्हणजे सांगायचं काय? आतून बाहेरचं विचारलं तर चूक, आणि बाहेरून जर आतलं विचारलं आणि जर सभी हा शब्द लावलेला आहे
तरी सुद्धा तो चूक असणार. म्हणजे काय, कुछ घोडे मुर्गे हे. आता कुछ घोडे घोडे मुर्गे हे कुछ म्हणलंय, कुछ घोडे मुर्गे बी असणार, कुछ घोडे भालू पण असणार. म्हणजे हा कसला आहे, राईट आहे. म्हणजे काय आला, कुछ आल्यामुळं राईट आला. आणि जर इथे सभी आला असतं तर हा चुकला असतं. सभी घोडे, सभी कसं म्हणजे बाहेरले समजे घोडे मुलं थोडी या ठिकाणी मुर्गे थोडी असणार. जेवढे मुर्गे आहेत ते भालू होऊ शकतात. म्हणजे काय ते दिले, सभी मुर्गे म्हणजे काय, सगळे मुर्गे. म्हणजे जी मुर्गे आहेत ते बघा या ठिकाणी हा कसणार, मुर्ग्याचा असो हा. आणि सभी मुर्गे घोडे, हे सभी मुर्गे काय आहे, घोडे आहे, घोडे आहे. म्हणजे हा जो डायग्राम आहे, आत भालू आहेत, ठीक आहे, आत भालू आहेत, आत भालू बद्दल काय नाही, पण त्या ठिकाणी मुर्गे जे आहेत ते घोड्याच्या आत आहेत. हा असा म्हणतो मुर्गे घोड्याच्या आत आहे. इथं कुछ लावला असता तर हा चुकला असता, पण सभी लावल्यामुळं हा पण काय आहे, राईट असणार आहे. म्हणजे तिन्ही पण निष्कर्ष कथन राईट असणार आहेत. ते ऑप्शन खाली तुम्हाला असलेली तिन्ही निष्कर्ष या ठिकाणी राईट असणार आहेत. आता हा आहे की दर्पण प्रतिबिंब म्हणजे काय, असं दर्पणमध्ये तुम्हाला कसं दिसणार. यामध्ये खूप काही पोरं म्हणजे ताळमेळ बसत नाही की बाबा ना काय येईल ऑप्शन. सर्वात मी आधी सांगितलं ऑप्शन उडवा. मी काय म्हणले, ऑप्शन वेगळा ऑप्शन दिसते ती उडवून टाका. यामध्ये मी सर्वात आधी सांगितलं दर्पण प्रतिबिंब म्हणला की वेगळा ऑप्शन कुठला देतोय, ऑप्शन सी. उडवा उडवा, काही भिवू नका, बिंदास उडवा. हा जिंदगीत कधी ऑप्शन 99% चान्स आहे हा उत्तर येणार नाही. मग राहिले काय बाबांनो, चार राहिले. दर्पण प्रतिबिंब मध्ये बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुमच्या उजवीकडे असते ते डावीकडे जाते, ठीक आहे. जी उजवीकडे असते दर्पण प्रतिबिंब मध्ये ते डावीकडे जाते. मग आता हा जो ब्लॅक कलरचा आहे तो या ठिकाणी उजव्या साईडला आहे, म्हणजे या ठिकाणी असा पाहिजे. आता हा असा आहे, असं या दोन ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे हा असणार नाही, हा पण उडाला. राहिले किती बघा, दोन प्रश्न आपले राहिलेत, फक्त दोन. मग दोन मधलं पण आपल्याला आता काढायचं आहे की अंक जे आहेत दर्पण प्रतिबिंब मध्ये उलटे होतात का हो, मला सांगा. उलटे अंक होत नाहीत. जल प्रतिबिंब म्हणला असता तर उलटे झाला, म्हणजे ऑप्शन डी आला असता. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आपला, बी. मग आता एफ हा उजवीकडे जाणार, म्हणजे एफ. पण अक्षर उलटा होणार का, हा अक्षर उलटा होणार नाही. जल प्रतिबिंब मध्ये म्हणला असता तर हा आला असता, पण दर्पण प्रतिबिंब म्हणलंय म्हणजे हा आला. थोडासा फरक आहे, फक्त ऑप्शन बी आपला राईट असणार आहे या ठिकाणी. आता असणार आहे, हा असणार आहे बैठक व्यवस्थाक्रम. ह्याचे बघा प्रत्येक जीडीच्या तुमच्या पेपरला प्रत्येक शिफ्टच्या 2 प्रश्न म्हणजे 4 मार्कसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला 100% ट्रिक सांगणार आहे, 100%. ते ट्रिक तुम्ही प्रश्न आजचा हा आपलं लेक्चर बघितल्यानंतर पुस्तक घ्या, ठीक आहे. पुस्तक घ्या, पुस्तक रिझनिंगचं पुस्तक उघडा, त्यामध्ये बैठक व्यवस्थाक्रम उघडा. मी जे आज या ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकनुसार तुम्ही बैठक व्यवस्था क्रम सोडवा भावांनो. तुमचा जर उत्तर नाही योग्य आला तर तुम्ही मग माझ्या व्हिडिओच्या कमेंट खाली तुम्ही जे वाटेल ते कमेंट करा भावांनो, ठीक आहे. मी जे ट्रिक सांगेल सर्वात आधी मी तुम्हाला बेसिक न सांगेन की कसा बनतो, ठीक आहे. आपण आधी काय घेऊ बेसिक न, काय म्हणलं, विभिन्न विशेषता वाले 7 डॉक्टर अंकित भुवना, दिनकर, तारक, फरंडा और जॉर्ज सीधी पंक्ति में उत्तर की दिशा की ओर अभिमुख होकर बैठे. म्हणजे उत्तरची दिशा आहेत या ठिकाणी असे, ही उत्तरची दिशा आहे समजा, ठिकाणी उत्तरची दिशा असे पुढे असते, ठीक आहे. मग असे बसलेले आहेत, त्याचा तोड समोर आहे. लेकिन अनिवार्य नाही की इसी रूप में इसी क्रम में, म्हणजे ह्याच पद्धतीने बसले असलेली हे असं नसेल तर काय म्हणते, फरंडा और चंदन के बीच में केवल एक डॉक्टर बैठा है. म्हणजे काय, फरंडा प्लस चंदन. पुढे काय म्हणतात, तारक ठीक अंकित और दिनकर के बीच में बैठा है. आता तारक आणि फरंडा आणि इथं काय झालंय, चंदन. सी साठी आपण चंदन, फरंडासाठी एफ लिहिलंय. यांच्याबद्दल विचारते का नाही, तर मग ही लाईन आहे तशी सोडायची, गपचिप सोडायची. का मी हे मांडतो ह्याच्यात हे करतो, ते मग आपल्या पंजाला बी होणार नाही मग प्रश्न, ते जर मांडत बसले की सोडायचं. प्रश्न कसं म्हणतंय, तारक और जॉर्ज के बीच में केवल 2 व्यक्ति बैठे हैं. कुठे भी फर्नांडा आणि चंदनचा विचार आहे का, नाही, सोड लाईन, बिंदास सोड. आता मग तिसऱ्या लाईन ना म्हणतोय, फर्नांडा ठीक अंकित के बाई और बगल में बैठा है. आता अंकित के बाई और, आता अंकितच्या बाई और ठीक बगल में बैठा है कोण, फरंडा. मग या ठिकाणी मांडून घेऊ आपण कोण, अंकित. ए आहे हा, अंकित मांडून घेऊ, म्हणजे FAC झाला आपला, ठीक आहे. सी झाला. पण यामध्ये पण अपवाद असू शकतं, पण मी तुम्हाला सांगेन. आणि त्यानंतर अंकित के बाई और ठीक बगल में बैठा है, म्हणजे बाईवर आला एफ, फरंडा.
जो पंक्ती के बीच में बैठा है म्हणजे काय, हे अंकित काय असेल, मध्यभागी असायला पाहिजे. ह्याचं म्हणते पंक्ती के बीच में बैठा म्हणजे मध्यभागी असायला पाहिजे. किंवा आता फरंडा असं कुठं प्रश्नात म्हणलंय का तो डावीकडेच बसलाय, आणि असं कुठं चंदन हा उजवीकडे बसलाय असं कुठं प्रश्नात उल्लेख आहे का, नाही. मग ह्याचा अपवाद कसं बनू शकतो, सी आणि एफ असा पण बसू शकतात ते. ठीक आहे, सी आणि एफ असा पण बसू शकतात. मग काय म्हणतोय की फरंडा, हा मग इथं काय म्हणतोय, फरंडा ठीक अंकित के बाई, म्हणजे अंकितचं बाई, अंकित कुठे येणार बाबा, इथं येणार. किती म्हणलंय, 7 जण म्हणलंय, तर मग इथं ऑलरेडी 3 झालेत, मग इथं पुढचे कुठे येणार, इथं 3 येणार. पुढचे कुठे जाणार, तिकडं 3 जाणार आहेत. काय झालं मग, सी डॉट एफ ए आला, म्हणजे काय चंदन आणि या ठिकाणी डॉट, पुन्हा काय फरंडा, पुन्हा अंकित आणि 3 डॉट आहेत, म्हणजे 3 त्या ठिकाणी अजून डॉक्टर तज्ञ, विशेष तज्ञ बसणार आहेत. मग आता आपण जायचं आहे की पुढं, या ठिकाणी तारक, म्हणजे जी आपली लाईन राहिली होती, तारक ठीक अंकित और दिनकर के बीच में बैठा है, अंकित और दिनकर के बीच में. आता मला सांगा, अंकित आणि दिनकर, अंकित आणि दिनकर यांच्या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे, तारक. अंकित आणि दिनकर यांच्या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे बाबांनो, तारक. तर अंकित आणि दिनकर, अंकित आणि दिनकरच्या मध्ये कोण बसलेला आहे, हा तारक बसलेला आहे. मग तारक अंकितच्या मध्ये बसलेला आहे, आणि तारक और जॉर्ज के बीच में केवळ 2 व्यक्ती बैठे हैं. आता तारक आणि जॉर्ज म्हणजे ही एफ आणि ए, ही जॉर्जच्या मध्ये बसलेले आहेत, म्हणजे की सी जी एफ ए टी डी हा आला, आणि जे लास्टचा राहिलेला आहे तो या ठिकाणी बसणार आहे. तर मग हा पूर्ण झाला आपला. आता दिनकर के ठीक दाई और बगल में कौन बैठा है, म्हणजे काय, दिनकर म्हणजे काय, ही ह्याच्या काय म्हणतंय की दाई म्हणजे उजव्या साईडला, म्हणजे हिथं कोण बसलंय हा विचारत आहे. तर मग हा विचारत असताना मला सांगा की तुम्हाला आता मग ह्या ठिकाणी राहणार कोण. मग ऑप्शनमध्ये तुम्ही बघणार की बाबा चंदन झालं, दिनकर झालं, तारक झालं, फर्नांडा झाला, जॉर्ज झाला, हा भुवना राहिली आहे, भुवना राहिली, मग भुवना इथं बसणार. मग तुम्ही इथं भुवना लिहिणार, मग तुम्ही ऑप्शनला क्लिक करणार. मला सांगा, आधी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचं, कट्ट मन प्रश्न वाचून घेतला 4 सेकंदामध्ये प्रश्न झाला. मग काय म्हणलं की दाई और कोण बैठा आहे, आणि ऑप्शनमध्ये यामध्ये बघा प्रश्नामध्ये कुठं पण तुम्हाला भुवना याचा नाव उल्लेखच आला नाही. जेव्हा 7 म्हणू, 8 म्हणू, 9 म्हणू, त्या ठिकाणी 9 जर 9 व्यक्ती बैठे म्हणला, 8 जणांचं नाव प्रश्नामध्ये घेतो, आणि प्रश्न काय पण विचारत आहे, ह्याच्यामध्ये बसला असेल किंवा ह्याच्यामध्ये 8 जणांचं नाव घेतलं आणि एकाचं जर राहिले तर तोच व्यक्ती उत्तर राहणार आहे. ज्याचं नाव राहिलेलं आहे तो 100% उत्तर राहणार आहे. तुम्ही तुमची काय म्हणतात पुस्तक घेऊन त्यामध्ये सुद्धा बघा, 8 जणांचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख केला आहे. त्यामधून जर तुम्हाला 9 जण बसले आहेत असं म्हणत आहेत, किंवा 8 जण त्या ठिकाणी त्यांचं नाव घेतोय आणि एक राहिलेला आहे, तर तो उत्तर त्या ठिकाणी 100% राहणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा घेऊ. हा पण बैठक व्यवस्थित म्हणलं 2 प्रश्न 100% टाकतोय. हा थोडंसं कचकट होता प्रश्न, पण सोपा पण होता हा प्रश्न, कितका अवघड पण नव्हता. 5 पंक्ती उत्तर की ओर दिशा की ओर मुख करके खडे हैं बैठे हो, काही पण असू द्या, त्यानं काही फरक पडणार नाही. अंतिम छोर पर खडे 2 व्यक्तियों में से. आता अंतिम छोर पर म्हणलंय म्हणजे काय, या ठिकाणी एक अंतिम छोर आहे समजा, आणि या ठिकाणी एक अंतिम, म्हणजे इथे एक जण थांबलंय आणि इथे एक जण थांबलंय. एक चित्रकार आहे, म्हणजेच काय, एक जण काय आहे, चित्रकार आहे. तर मग एक चित्रकार आणि दुसरा काय, बास्केटबॉल. चित्रकारला आपण काय लिहू, चित्रकारला ची लिहू, आणि बास्केटबॉलला काय टाकू आपण, बी टाकू. ठीक आहे, बास्केटबॉलला काय, हे असे बसलेले आहेत. मग म्हणत आहे दुसरा बास्केटबॉल खिलाडी है, एक वकील छात्र की दाई और खडा आहे. एक वकील आहे जो छात्र की दाई और खडा आहे. ठीक आहे, म्हणजे हे मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये गेल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं की ह्या दोघांविषयी बोलत तर घ्यायचं प्रश्नामध्ये, नाहीतर तो काही पण बोलू त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एक डान्सर बास्केटबॉल खिलाडी के बाई और खडा आहे. आता बास्केटबॉल म्हणलंय, तर बास्केटबॉल आपल्या प्रश्नामध्ये ऑलरेडी आहे उत्तरमध्ये. बास्केटबॉलच्या बाई म्हणजेच कुठला, डावीकडे, बाई और खडा आहे म्हणजे कुठं थांबणार आहे, इथं. कोण म्हणलंय, डान्सर. डान्सरला काय मांडू आपण या ठिकाणी, डी मांडू. ठीक आहे, डान्सरला आपण डी लिहू. एक डांसर बास्केटबॉल पे खड़ा है और बाई ओर से वकील का स्थान क्या है. म्हणजे काय, बाई ओर म्हणजे इथून वकिलाची जागा विचारतोय. आणि मग इकडं आपलं ऑप्शन मग राहिलेली लाईन वरती आहे, एक वकील छात्र की दाई ओर, म्हणजे काय, इथं 2 व्यक्ती बसलेले असतील. मला सांगा 2 व्यक्ती बसले असतील, इकडे टोटल 5 आहे. मग जर आपण वकील छात्र की दाई ओर, म्हणजे छात्रला आपण काय म्हणू, यस म्हणू.
तर यसला इथं जर आपण ठेवलं, यसला जर आपण इथं ठेवलं तर यसची दाणी बाजूवरती डी आहे ऑलरेडी, तर मग यस इथं बसू शकतो का? नाही. मग यसला आपण कुठं घालायला पाहिजे? इथं. कारण यसची जी उजवी साईडची दाणी साईडची बाजू म्हणजे उजवी साईडची जी बाजूला वकील बसला म्हणजे वकील कुठं असणार? ह्या ठिकाणी. मग वकील मग विचारते काय? बाई ओर से वकील का स्थान क्या है? बाई ओर से वकील का स्थान कुठला आहे? तर हा आहे तिसरा नंबरचा. किती नंबरचा आहे बाबांनो? ही 1 नंबर, ही 2 नंबर, 3 नंबरची लाईन आहे वकील. मध्यभागी कोण बसलंय? वकील. दाईवर विचारलं वकील, बाईवर विचारलं वकील. तिन्ही प्रश्नाचं उत्तर वकील वकील वकीलच येणार आहे. ठीक आहे. तर पुढचा बघू. दी गई आकृती में कितने त्रिभुज आहे. आता सांगा या आकृतीमध्ये किती त्रिभुज आहे असं विचारतंय. तर मी तुम्हाला सांगेल की बघा, ही एक रेष आणि ही 2 त्रिभुज. मग 2 आणि 1 किती होतात? 2 + 1 बरोबर किती? 3. इथपर्यंत तर सर्वांना येत असेल. हा झाले 3 त्रिभुज. मग 3 त्रिभुज झाल्यानंतर हा एक असणार आहे चौथा, आणि हा असणार आहे हा इकडचा कोपऱ्याचा एक पाचवा. पाचवा झाल्यानंतर हा एक असणार आहे टोटल, हा एक सहावा. सहावा झाल्यानंतर तुम्हाला हा एक पूर्ण दिसत असे इथून इथपर्यंत, हा असणार आहे टोटल सातवा. तर टोटल त्रिभुज किती आहेत बाबांनो? 7 त्रिभुज आहेत यामध्ये. आता प्रश्न जे आहे ते पुढचा आहे आपला, हा लास्ट प्रश्न असणार आहे आपला. लास्ट प्रश्न आहे. अजून एक प्रश्न आहे याच्यानंतर. 19वां प्रश्न आहे. दी गई शीट को मोड़कर बनाया जा सकता. म्हणजेच काय याच्यातून जे आहे ते डाइसचा हा क्वेश्चन आहे. निम्नलिखित में से कौन से अक्षरों की जोडी विपरीत फलक पर होगी. म्हणजे डाइस जर तयार केलं तर विपरीत कुठली जोडी या ठिकाणी येणार आहे? मला सांगा. ए चा विपरीत जोडी काय असणार? ए ची विपरीत जोडी काय असणार बाबांनो? यू असणार. ठीक आहे. आणि काय क्यू ची म्हणजे कसं, हाची जोडी विपरीत ही असणार, याची विपरीत जी असणार, एल ची विपरीत काय असणार? बी असणार. एल ची विपरीत काय असणार? बी. क्यू ची विपरीत काय असणार? ई. मग प्रश्न काय विचारले? विपरीत जोडी फलक पर होगी. कुठली विपरीत जोडी? यामध्ये हा कुठला ऑप्शन असणार आहे? क्यू ई. क्यू ई हा दिलेला आहे. ऑप्शन बी राईट असणार आहे. विपरीत म्हणजे विरुद्ध जोडी, की जो डाईस मध्ये तुम्हाला दिसणार नाही. ए आणि क्यू हा डाईस मध्ये 100% दिसणार तुम्हाला डाईस मध्ये. ठीक आहे. आता हा असणार आहे पुढचा प्रश्न, लास्ट प्रश्न आहे हा. 71 ला काय लिहिलेलं आहे या ठिकाणी बघू शकता. 71 ला लिहिलेलं आहे, 71 ला लिहिलेलं आहे 56, 44, 35 आणि पुन्हा 29. मग आता बघा या ठिकाणी किती झालेलं आहे? 71 वरून 56 चाललंय. म्हणजे काय या ठिकाणी थोडंसं गॅप आहे. मग थोडंसं म्हणजे आता प्लस किंवा मायनस केलेलं असणार. 71 आणि 56 याचा जर फरक बघितला आपण तर 71 मधनं जर 56 गेले तर किती राहतात बाबांनो? 15 राहिले. 56 मधनं जर 44 मायनस केले किती उरतात बाबांनो? 12. आणि जर 44 मधनं जर 35 मायनस केले किती उरतात? 9. आणि 35 मधनं जर 29 मायनस केले तर किती उरतात? 6. मग आता 29 मधनं काय मायनस करावं की या ठिकाणी उत्तर काय येईल? 3. म्हणजे काय? 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. हा सगळे काय आहेत? मायनस. हा सगळे काय आहेत? आपले मायनस आहेत. मायनस म्हणजे इथं काय येणार बाबांनो? इथं काय येणार? 26. उत्तर काय येणार? 26. कारण मायनस होत आहे. काय येणार? मायनस होत आहे. तर भावांनो ही होती टोटली. थोडंसं टाइम जास्त गेला असेल पण ठीक आहे. तुम्हाला यामध्ये केवढं काही प्रश्न समजला असेल. ठीक आहे. माझे बघा, आपण काय प्रोफेशनल तसलं काय टीचर नाही. ठीक आहे. पण आपण या ठिकाणी चांगला स्कोर करतोय त्याच्यामुळं भावांनो सर्वांना माझं सांगणं आहे की मी काही घेतलं असतं. ठीक आहे. तुम्हाला काही पण असं व्हिडिओ टाकला असता जी के बी केचा. ठीक आहे. म्हणजे असं ही घेऊन असा आन्सर आहे तसा आन्सर आहे. पण नाही, आपण ज्यामध्ये आहे त्यामध्येच तुम्हाला दाखवणं हा गरजेचं होतं. त्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मी सुद्धा या ठिकाणी यामधून चांगला स्कोर केलेला आहे. त्यासाठी मी तुमच्यासमोर हा रिझनिंग घेतलेला आहे. मी गणित बी घेऊ शकला असतो त्या उत्तर बित्तर बघून. ठीक आहे. असा गणिताला असा तुम्ही असं सोडा. पण आपण गणितमध्ये परफेक्ट नाहू. त्यासाठी मग आपण रिझनिंग ज्यामध्ये आपण चांगले आहोत त्या ठिकाणी मी तुम्हाला तो टॉपिक या ठिकाणी घेतलेला आहे. भावांनो आजचे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते संपूर्ण सांगा. आणि यामधून तुम्हाला कोणी असं पण असेल की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पण फास्ट येत असेल. ठीक आहे. जास्त म्हणजे मी तुम्हाला सर्वांना समजून सांगतो. त्यासाठी आपला 40 मिनिट टाईम गेलेला आहे. पण 40 मिनिट न जाता मी तुम्हाला समजवून माझा टाईम 40 मिनिट गेलाय. काही मुलांचा बघा पेपरामध्ये 40 मिनिट टाईम जातो. पेपराचा 40 असा न होता बाबांनो ॲक्च्युली तुमचा टायमिंग जो आहे 22 ते 20 ते 22-23 मिनिट, जास्त करून 25 मिनिटाच्या आत तुम्हाला रिझनिंग संपवायचे असेल तर बाबांनो
रविवारी असेल किंवा तुम्ही मला सांगा की पुन्हा कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला 1-2 आपले लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे, तर मी 100% या प्रयत्न करेन की तुम्हाला त्याच्यामधून चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न मी करेन, जसा की मी सोडवितो. ठीक आहे. जय हिंद.